आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुक्ता पण ना काय एक एक आयडिया काढेल ना, काही सांगू शकत नाही. पण त्या निमित्ताने एक बरं झालं की मुक्ता हसली. हो. पण इतकं कमाल पत्र होतं ते, म्हणजे इतकं छान पत्र कोणी कोणासाठी तरी लिहू शकते यावर विश्वासच नव्हता माझा. काय तुम्हाला आधी कोणीच पत्र लिहिलं नाही? मला नाही का? मग तुम्ही कोणाला तरी लिहिलं असेल ना? मी ज्या वयात हे सगळं करायला पाहिजे त्या वयात मी सत्यशीलच्या दुकानात भाजी विकायचो. आता पत्र कोणाला लिहू? भाज्यांना. माझी प्रिय गवार कसं वाटेल ते? नाही लिहिलं का कधी? मग आता लिहा ना. कोणाला? ते मी कसं सांगू? बघा ना, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असेल त्यांना लिहा. आजूबाजूला फक्त तूच आहेस, तुला लिहू? हा लिहा, म्हणजे आवडेल मला. अच्छा, पत्र फक्त मीच लिहायचं का? म्हणजे तू नंतर माझी मस्करी करायला मोकळी. हो नाही, का करेन मी असं? नाही 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 नाही, तुम्हा बहिणींचा काही भरोसा नाही. नंतर माझं माकाड करा नको. अहो नाही असं करणार. ठीक आहे, मी पत्र लिहितो, पण तू पण लिहायचंस. बरं ठीक आहे, आपण दोघंही एकमेकांना पत्र लिहू. हा, आता माझ्या एकट्याचं माकड होणार नाही. अहो काय तुम्ही? अजिंक्य मांडलेकरचं काय कळलं का रे? साहेब, तो काल वाडकरांच्या घरी गेला होता, पण केस सोडली की नाही माहित नाही. फोन करून बघ एक. हो. हॅलो, काय मग अजिंक्य मांडलेकर, काय ठरलं? कोण बोलतोय? राणाची केस सोडली की नाही? नसेल सोडली तर सोडायची. आमच्या सत्यशील साहेबांना जर त्रास झाला ना, तर त्यापेक्षा डबल त्रास तुला होईल. अच्छा अच्छा, सत्यशील साहेबांचं पिल्लू बोलतोय तर. बरं झालं ना तू फोन केलास. वाटलंच होतं मला, तू वाट बघत असशील. हिम्मत बोल, केस सोडायची. हिंमत खूप लहान आहे रे. तुझ्या सत्यशील साहेबांना फासावर लटकलेलं बघायचं बस. त्याने काय होईल माहितीये का? माझीच काय, कोणाची स्टाफ होणार नाही त्यांना त्रास देण्याची. तुला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, कळतंय का? अरे यार, तुम्ही सगळे ठरवून घ्या रे. हे तुम्ही धमकी देणारे लोक ना सतत मला एकच वाक्य तोंडावर मारत असतात. बोर होतं रे मला. एनिवे, थँक्स. थँक्स. हो, हे काय आहे, केसेसच्या बाबतीत सतत मला धमक्या येतच असतात. त्यामुळे मला कळत नाही नेमकी धमकी कोणाची. आता तू स्वतःहून फोन केलास ना, त्यामुळे निदान मला कळलं तरी ही धमकी कुठल्या केस संदर्भात आहे, म्हणून थँक्स. मग आता कळलंय ना, मग काय करायचं ठरवलंय? हे माझं तर आधीपासूनच ठरलंय, लोकांना न्याय द्यायचा. त्यामुळे राणाला न्याय देण्याची जबाबदारी पण आता माझीच झाली. तुझ्या बॉसच्या संदर्भात पण मीच ठरवणार आहे. त्यांना जेलमध्ये पाठवायचं, म्हणजे जेलमध्ये पाठवायचं का डायरेक्ट लटकवायचं, सगळं मीच ठरवणार आहे. काळजी करू नकोस हा. आणि ऐक, असं मध्ये मध्ये ना फोन करत राहा, तुमचं काय ठरलं विचारण्याकरता. म्हणजे काय होईल, तुझा फोन टॅप करून तुझ्यापर्यंत पोहोचणं सोपं जाईल. हा? साहेब, काय झालं? आपल्याला इथून सटकायला हवं. का? साहेब, तो अजिंक्य डेंजर माणूस आहे. तो आपल्यापर्यंत कधीही पोहोचेल. साहेब, तो आपल्याला ट्रॅक करतोय. साहेब, मी काय म्हणतोय, आपण इथून थोडे दिवस गायब झालो तर बरं होईल. या अजिंक्यच्या तर मी समीरला फासावर लटकवणार होतो. या अजिंक्यने माझ्याच पायाला भिंगरी लावली.
ओवी, ते कॅफेटेरिया मधून ज्यूसची ऑर्डर आली होती, त्याचं काय झालं? हो, झालंय बोलणं त्यांच्याशी. बरं, तुम्ही डिस्ट्रीब्युटरशी बोलून घेता का जरा? आपलं स्वीट सिप बऱ्याच ठिकाणी पोहोचलेलं दिसत नाहीये. ताई, काय हवंय तुला? मला जे हवंय ते मी घेईन आणि निघेन. तुम्ही नका त्रास करून घेऊ. त्रास आम्हाला कधीच होत नाही, पण तुला काय हवंय सांगितलंस तर ते शोधून द्यायला मदत करू शकतो. मला काय हवंय हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही नाही मदत करणार. का नाही करणार? ठीक आहे, मला सगळ्या डिटेल्स हव्यात. कोणत्या ऑर्डर सत्यशीलच्या होत्या आणि मग कोणत्या तुझ्याकडे वळल्या, त्याचे सगळ्याचे डिटेल्स हवेत. हे सगळं मी कोर्टात सादर करणार आहे, म्हणजे कोर्टात सगळ्यांना कळेल की माझ्या नवऱ्याला मारून तुला बिझनेस मध्ये किती फायदा होणार होता ते. आता करणार मदत? ही ती फाईल, यात सगळा हिशोब मी करून ठेवलेला आहे. यातून जो फायदा होईल तो मी राणालाच देणार होतो. बोलाची कडी बोलाचा भात. हे गेल्यानंतर त्यांच्या अकाउंट मधले पैसे तू वापरलेस. हो, वापरले, पण परत सुद्धा टाकले. जे काही असेल ते हे मी कोर्टात सादर करणार आहे. बिनधास्त, माझी काहीच हरकत नाही. समीर, तुम्ही कशाला दिलीत फाईल? आता त्याचा ती वापर करणार आणि अजिंक्यच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होणार. तिला काय करायचं ते करू दे. कर नाही त्याला डर कशाला? अहो, आणि माझा अजिंक्यवर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्याबद्दल कसलाही गैरसमज करून घेणार नाही. आपण आपलं काम करत राहूया. दादा, अरे ते नाकाबंदीमध्ये टेम्पो पकडला होता. टेम्पोचे पेपर नव्हते तर पोलिसांनी टेम्पो जप्त केला. आपल्याला पोलीस स्टेशनला एक लेटर द्यावं लागेल टेम्पो सोडवण्यासाठी. पण टेम्पो आपला नाहीये ना? पण त्यात माल आपला आहे. हो, एक लेटर लिहून दे